नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी। कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा झाले वो साजनी साजनी झाले वो साजनी साजनी ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा टाळ माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी त्वा विठ्ठल बरवा बरवा त्वा विठ्ठल बरवा विठ्ठलिया
विठ्ठल बरवा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला टाळ टाळ माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला हा शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा हा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा
भेटे रखुमाईच्या बरा निजाचा माहेरा भेटे रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या वरा भेटे रखुमाईच्या वरा हा तुका म्हणे बाणी गेले आता घेऊ धनी गेले आता घेऊ धनी गेले आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने गेली आता घेऊ धने आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा निजाचा माहेरा भेटे रखुमाईच्या बरा भेटे रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई 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 शेवट तो भला हारा शेवट तो भला शेवट तो भला हारा शेवट तो भला भला शेवट तो 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 भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा
रघुमाईचा वरा भेटे रघुमाईचा वरा भेटे
विठ्ठल पुंडलीक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय विठाला 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 शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे बाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा विठ्ठला 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 विठ्ठला
विठाला 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 श्री विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्याम्बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार हा मस्तक माझ्या पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्त्वाचा बहुतेकांच्या पाठांतरातील बहुतेकांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या द्वारे माझा शेवट कसा गोड झाला याची मीमांसा करतात। विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम आहे। श्राद्ध कशाला म्हणतात? आपण आपल्या वडिलांविषयी नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञतेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे। खरं तर आपण तिघा जणांविषयी कृतज्ञ असलं पाहिजे। शास्त्र सांगतं ज्यांनी आपल्यावर उपकार केलेत त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा माणसाचा काहीसा प्रयत्न असला पाहिजे। विको थोडा कमी करा, काहीसा प्रयत्न असला पाहिजे। त्याच्यातला पहिला उपकार आहे, तो पहिला उपकार आहे देवाचा की देवाने आपल्याला सुंदर असा देह दिला। दुसरा उपकार आहे संतांचा की संतांनी आपल्याला चालायचा मार्ग शिकवला। आणि तिसरा उपकार आहे माय बापाचा, त्या माय बापानं आपल्याला जन्म दिला। पहिल्यांदा शास्त्र सांगतंय काही गोष्टी जिवंत असताना देवत्व त्या वस्तूंना व्यक्तींना प्राप्त होत असतं। त्याच्यातली पहिली वस्तू आहे व्यक्ती आहे आई, जिवंत असताना देव। मातृदेवो भव, शास्त्र सांगतं मातृदेवो भव। आणि दुसरी गोष्ट आहे पितृदेवो भव, बाप सुद्धा मुलाकरता देव असतो। म्हणून माणसानं नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे। कृतज्ञ माणसाला शास्त्रानं फार मोठं पापी सांगितलं। शास्त्रामध्ये दोन प्रकारची वर्ग आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे कृतज्ञाचा वर्ग आणि दुसरा आहे कृतज्ञाचा वर्ग। एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतज्ञ। कृतज्ञ माणूस किती पापी आहे, त्याची नजर किती पापी आहे, 2 मिनिटांमध्ये सांगतो। काय झालं, एक चांडाळणी स्मशानभूमीमध्ये
कुत्र्याचं मांस शिजवून खात होती. चांडाळणी कोणाला म्हणतात? कुत्र्याचं मांस खाणारी. ती चांडाळणी स्मशानभूमीमध्ये कुत्र्याचं मांस शिजवून खात होती. आणि ते शिजवून खात असताना एक साधू स्मशानभूमीच्या बाजूने जात होता. जाता जाता त्या देवीला विचारलं, त्या चांडाळणीला विचारलं, का देवी काय करताय तुम्ही? ती चांडाळणी म्हणते, मी कुत्र्याचं मांस शिजवून खाते. साधू म्हटलं, अरे 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 किती अमंगळ. मग ते जरा ज्या पात्रात शिजवलंय ते पात्र जरा वेगळं दिसलं त्याला. म्हटलं हे पात्र नेहमी आपण जे भांडे वापरतो तसं हे पात्र दिसत नाही. ती चांडाळणी म्हणायला लागली, इथं रोज मला एक नवं पात्र येतंय. कोणतं पात्र आहे? माणसाची कवटी. त्या कवटीतच कुत्र्याचं मांस शिजवते. पुन्हा त्या साधूला कौतुक वाटलं, कुत्र्याचं मांस त्या कवटीत शिजवते, पण ते पाणी जे वापरते ते पाणी कोणतंय? जरा पाण्याचा वास वेगळाच आला. तर पाण्याचा वास वेगळा आल्यानंतर ती चांडाळणी म्हणते, ही पहिल्या धारेचं पाणी आहे. कळलं तुम्हाला? पहिल्या धारेचं पाणी म्हणजे दारू येते आणि त्या दारूमध्ये मांस शिजवते. बर, आणि मग ह्या विस्तव कुठून आणला? ती म्हणली, तर स्मशानभूमी आहे, नित्य विस्तव आहे, आणि त्या विस्तवावर मी कुत्र्याचं मांस कवटीमध्ये शिजवून खाते. असं म्हणल्यानंतर त्या चांडाळणीनं आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि त्या कुत्र्याचे मांस जे शिजत होतं त्या कवटीवर ठेवली. आणि त्यावेळेस त्या साधूनं विचारलं, का ग, हे जे मांस शिजवते ते तर अमंगळच आहे, ते तर अमंगळ आहे, पण अमंगळ असताना तू त्या पात्रावरती चप्पल का झाकून ठेवलीस? ती म्हटली, या अन्नाला कोणाची नजर लागू नये म्हणून. या अन्नाला कोणाची नजर लागू नये म्हणून. त्यावेळेस साधू म्हटला, हे अमंगळ अन्न, कुत्र्याचं मांस कवटीत शिजवलेलं, चप्पल झाकलेली, त्या दारूत शिजवलेलं हे मांस, याला कोणाची नजर लागणार आहे? त्यावेळेस ती चांडाळणी म्हणते, याला जर कृतज्ञाची नजर लागली तर हे सुद्धा बाधित होतं. विचार करा, कृतज्ञ किती पापी असेल. म्हणून ती म्हणते, जो आपल्या आई वडिलाच्या उदरी जन्म घेऊन आपल्या आई वडिलाविषयी जो कृतज्ञ नाही, जो कृतज्ञ आहे, त्याची नजर या मांसाला सुद्धा बाधित करत असते. म्हणून माणसानं नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ नाही. कृतज्ञ कोणाला म्हणतात? काय झालं, बँकेमध्ये टाकण्याकरता एका चोराच्या हातात 5 लाख रुपये दिले. किती दिले? 5 लाख रुपये. बळी महाराज 5 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं, जाय बाबा बँकेत टाकून ये, सोनपेठच्या इंडिया बँकेत टाक आणि माझ्या खात्यावरती हे जमा कर. आता तुम्ही मला सांगा, बँकेचा मेसेज तुम्हाला येईपर्यंत धडधड होईन का नाही? चोराच्या हातात व्यवहार दिलाय ना, चोराच्या हातामध्ये दिलेला व्यवहार पार पडेन की नाही ही शाश्वती नाही. तसं कृतज्ञ माणसावर केलेला उपकार तो त्याची परतफेड अपकारात करेन याच्यात नवल नाही. तो त्याची परतफेड उपकारात करेन, उपकारातही करत नाही, अपकारातही करत नाही. केलेला उपकार जो विसरून जातो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात, चोरा व्यवहार दिधला, कृतज्ञ उपकार केला विसरे जैसा. माऊली म्हणतात, कृतज्ञ माणसावर केलेला उपकार तो उपकार विसरून जातो, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. म्हणून मायबापाविषयी आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही महाराज? खरं तर जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा करावी. आणि मायबाप गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ मग ते मासिक असेल वा पाक्षिक असेल, श्राद्ध असेल इत्यादी जे जे पुत्राच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते कर्म मुलानं करणं त्याचं कर्तव्य आहे महाराज. म्हणून पुत्र कोणाला म्हणतात? पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्रः. जो आपल्या पितरांची पुण्य नावाच्या नरकापासून सोडवणूक करतो त्याला पुत्र असं म्हणतात. म्हणून मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही महाराज? मायबापाच्या सेवेनं काहीही प्राप्त होतं. मायबापाच्या सेवेनं जगाचा बाप जर पंढरपूरला येत असेल तर केवळ काशी तेने वावे तीर्थासी, तीर्थासी तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी.
न जावे तीर्थासी. म्हणून ज्याच्या घरी मायबाप असतील त्याच्याकरता पंढरपूर त्याच्या घरी आहे. फक्त हे प्रमाण म्हणून मायबापाची सेवा चुकवू नका. बरेच जण या प्रमाणाचा वापर करतात आणि काय जायचं महाराज पंढरपूरला, घरी मायबापाची सेवा करायला काय अडचण आहे, त्या प्रमाणाचा वापर करतात आणि मायबापाची सेवा करत नाहीत. मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही. महाराज म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, देवाची रूपे, देवाची रूपे. महाराज म्हणतात तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणून असं म्हणतात देवाला सगुण रूपानं प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही. म्हणून त्यानं आपल्या प्रेमाचं संक्रमण करण्याकरता मायबापाला प्रत्येकाच्या घरामध्ये पाठवले. म्हणून मायबाप ही आपल्या करता देव आहे. मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही. महाभारतामध्ये एक कथा येते, लक्ष देऊन ऐका बरं. महाभारतामध्ये कथा येते. एक कौशिक नावाचा ब्राह्मण तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेला. वनामध्ये डोळे लावून दोन्ही मांडीवरती आपले हात ठेवले आणि तपश्चर्या करण्याकरता तो ब्राह्मण बसला. तपश्चर्या पूर्ण झाली, 12 वर्ष पूर्ण झाले आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही काळ राहिला होता. काळ राहिल्यानंतर तो तपश्चर्या करत असताना झाडावरती एक बगळी आली आणि बगळीनं आवाज केला. त्याच्या तपश्चर्यामध्ये विघ्न झालं. त्याला थोडा राग आला आणि राग आल्यानंतर त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणानं त्या बगळीकडे रागानं पाहिलं. रागानं पाहिल्यानंतर ती बगळी जळून भस्म झाली जागेवर. मग त्याला कळालं की आपल्या तपाचं सामर्थ्य आपल्या डोळ्यामध्ये आलंय, आपलं तप फलीभूत झाले. आणि मग तो भिक्षा मागण्याकरता एका गावामध्ये आला. गावामध्ये एका दारामध्ये गेला. दारात गेल्यानंतर आवाज दिला, अलख निरंजन ओम भवती भिक्षाम देही. आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर त्या घरातली जी माता माऊली होती तिला येण्याकरता थोडा वेळ झाला. येण्याकरता वेळ झाला. याला तोपर्यंत राग आला. राग आल्यानंतर त्यानं डोळे लाल केले. ती माय माऊली म्हटली, अहो ब्राह्मण बुवा मला क्षमा करा, मला येण्याकरता वेळ झाला, मला काही काम होतं, तुमच्यापर्यंत येण्याकरता मला वेळ झाला, मला क्षमा करा. पण त्यानं क्षमा तर केली नाही, पण त्याचे डोळे असे लाल बुंद झाले. त्याला वाटलं आता तपश्चर्येचं सामर्थ्य, डोळे लाल बुंद झालेले डोळे मोठे मोठे करून त्या माऊलीकडे पाहत होता. त्यावेळेस ती माऊली म्हटली, मी तर क्षमा मागितली, पण तुम्ही कितीही मोठे डोळे केले आणि कितीही रागानं माझ्याकडे पाहिलं तर मी जळून व्हायला काही बगळी नाही, जळून जायला काय बगळी नाही. तो आश्चर्यचकित झाला. ब्राह्मण म्हटला, मी तपश्चर्या केली वनात, मी त्या बगळीकडे पाहिल्यानंतर ती बगळी जळाली आणि ह्या माय माऊलीला घरी बसल्या बसल्या वनात जळालेली बगळी हिला कस काय कळालं. तर ती माता माऊली होती पतिव्रता आणि त्या पतीची सेवा केल्यामुळे तिला एवढं मोठं सामर्थ्य प्राप्त झालं की कुठं काय चालू आहे हे बसल्या बसल्या तिला कळत होतं. ती माय माऊली म्हटली, अहो ब्राह्मण बुवा मला कळेन याच्यात नवल नाही, पण आमच्या गावामध्ये एक पारधी राहतो, त्याला व्याध म्हणतात. तो व्याध मांस विकण्याचं काम करतो, मांस विकण्याचं. तो पारधी सुद्धा तुम्हाला सांगेन की कुठं काय चाललंय. तो म्हटला ठीक आहे. मग त्यानं परीक्षा पाहण्याकरता तो व्याधाकडे गेला, त्या पारध्याकडे गेला आणि त्याचं दुकान होतं. कळालं का तुम्हाला? कळालं का? त्याचं दुकान होतं. म्हणजे मांस विक्रीचा त्याचा धंदा होता आणि मांस विक्रीचा धंदा त्या दुकानावरती हे ब्राह्मण बुवा गेले. शेंडी असलेली, त्रिपुंड लावलेलं, गळ्यात जानवं, त्या मांसाच्या दुकानावरती गेले आणि गेल्यानंतर तिथं तोबा गर्दी होती. गर्दीमध्ये त्या व्याधाचं तोंड दिसेना, त्या पारध्याचं तोंड दिसेना. मग तो म्हटला, अरे 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 इथं येतोय, एवढा घाण वास येतोय, कशाला आलो असेल, उगच त्या बाईचं ऐकलं, उगच त्या मावशीचं ऐकलं, निघतो वापस. ब्राह्मण जायला निघाला आणि जाता जाता तितक्यात त्या पारध्यानं आवाज दिला, ओ ब्राह्मण बुवा तुम्ही माझ्याकडे आले होते. ब्राह्मण बुवा जवळ आले. मी तुझ्याकडे आलोय हे तुला कसं कळालं? तो म्हटला, त्याच्यात अवघड काय, तुम्ही वनामध्ये काय केलं हे सुद्धा मला इथं कळालं. म्हणजे कसं काय?
वनामध्ये काय केलं? अहो वनामध्ये एक बगळी तुमच्या तपश्चर्येमध्ये विघ्न करत होती. त्या बगळीकडे तुम्ही रागानं पाहिलं, ती बगळी जळून भस्म झाली. हे मला इथं बसल्या बसल्या कळालं. आवाकच झाला तो म्हटला वनामध्ये राहून ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं नाही, 12 वर्ष तपश्चर्या करून ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं नाही. हे ज्ञान मांस विकता विकता या पारध्याला कळालं. तो म्हटला, पारधी बुवा, त्या बाईचा काय मिस कॉल वगैरे आलता काय तुम्हाला? त्या बाईचा फोन वगैरे, व्हॉट्सअपचा मेसेज, इंस्टाला मेसेज वगैरे केलता की काय त्या बाईनं, की मी माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्यानं बगळी जळाली? तो म्हटला, सांगण्याची काय गरज आहे, मी इथं बसल्या बसल्या सांगतो की तुम्ही कुठं काय करत होते, कुठला महाराज कुठं काय करतो हे मला इथं बसल्या बसल्या कळतं. ब्राह्मण बुवा म्हटले, कौशिक महाराज म्हटले, हे तुम्हाला कसं काय प्राप्त झालं? चला म्हटलं माझ्यासोबत. त्या ब्राह्मण बुवाचा हात धरला, ब्राह्मण बुवाला घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर उजव्या बाजूला एक पलंग होता, डाव्या बाजूला एक पलंग होता. उजव्या बाजूच्या पलंगावरती माय झोपलेली होती, डाव्या बाजूच्या पलंगावरती बाप झोपलेला होता. आणि त्या पारध्यानं सांगितलं, मी पूजा करत नाही, माझ्या गळ्यात माळ नाही, मी पंढरपूरची वारी करत नाही, मी देवदेव करत नाही, मी काहीच करत नाही, माझे 2 देव इथे आहेत, मी या 2 देवाची रोज सेवा करतो. म्हणून मला मांसाच्या दुकानावर बसून सुद्धा कोण कुठं काय करतं हे इथं बसल्या बसल्या कळतं, फक्त मायबापाच्या सेवेमुळे. फक्त मायबापाची सेवा केली आणि मायबापाच्या सेवेमुळे हे मला इथं बसून कळतं. महाराज, मायबापाच्या सेवेनं काय प्राप्त होत नाही, मायबापाच्या सेवेनं सगळं प्राप्त होतं. म्हणून मायबाप हे आपल्या करता आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे असतात. खरं तर ते असताना त्यांची किंमत कळत नाही. बळी महाराज, आई असो वा वडील असो, ते असताना त्यांची किंमत कळत नाही. पण ते या जगामधून निघून जातात ना, त्यावेळेस त्यांची पदोपदी आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरं तर जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत कळतच नाही. मी नेहमी सांगत असतो, कथेमध्ये सुद्धा सांगितलं, अजिंक्य भाऊ, बापाची अवस्था ही घरावरच्या पत्र्यासारखी असते. बापाची अवस्था ही घरावरच्या पत्र्यासारखी असते. घरावरचे पत्रे त्या पत्राखाली बसणाऱ्या माणसाचं उन्हापासून संरक्षण करतात. घरावरची पत्रे त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाचं गारापासून संरक्षण करतात. घरावरची पत्रे त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसाचं पावसापासून संरक्षण करतात. ते पावसापासून संरक्षण करणारे पत्र, गारापासून संरक्षण करणारे पत्र, उन्हापासून संरक्षण करणारे पत्र. पण त्या पत्राचं हे दुर्दैव आहे, त्याच पत्राखाली राहणारे लोक बोट दाखवतात आणि म्हणतात, हे पत्र चांगलेत हो, हे पत्र चांगलेत. पण हे पत्र बडबड फार करतात, आवाज फार करतात. म्हाताऱ्याची बडबड. म्हातारपण हे लहान लेकरासारखंच असतं. म्हणून बाप हा पत्र्यासारखा असतो, असताना किंमत कळत नाही. एकदा जीवनातून निघून गेला की त्याची पदोपदी आठवण आल्याशिवाय राहत नसते. म्हणून आज वडिलाच्या वर्षानं आजची सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. आणि महाराज या अभंगातून आपला माझा शेवट कसा गोड झाला याच्याविषयी मीमांसा करतात. खरं तर शेवट हा माणसाला ऐकावा सुद्धा वाटत नाही. शेवट हा ऐकावा सुद्धा वाटत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, आगा मर हा बोल न सहाती आणि मेलियावरही रडती. एखादं पोरग जर आईला म्हटलं, आई मरतो मी आता, त्यावेळेस आई त्या पोराच्या तोंडाला हात लावत असते आणि म्हणते, ए बाबा तुला काय पाहिजे सांग, मरण्याची भाषा करू नको. माणसाला मरावं वाटतं का हो? नाही मरावं वाटत. अहो मरणं हा बोल जर ऐकावं वाटत नसेल तर माणसाला मरावं वाटतं का? नाही. महाराज या अभंगातून शेवटाविषयीची भाषा करतात, माझं मरण गोड झालं. खरं तर मरण कोणालाच चुकत नाही. खरं तर इथं आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे, कारण याचं नाव आहे मृत्यूलोक. इथं आलेला प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस त्याला या लोकाची यात्रा संपवून जावं लागणार. इतना ही ऊर अवतार, इतना ही ऊर आले अवतार, येरते पामर जीव केते हो, येरते पामर जीव केते.
नाही उराने अवतार येरते पामर जीवकी ओ येरते पामर जीवकी देवा देवा के त्या येथ नाही उर आले अवतार येथ नाही उर आले अवतार एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती. महाराज म्हणतात इथं अवतार रामकृष्णाधिक अवतार या पृथ्वी तलावरती झाले मायबाप, पण ते सुद्धा इथं राहिले नाही. म्हणून मरण ही प्रकृती आहे. एक वाक्य सांगून जातो, मरण ही प्रकृती आहे, मरण नको वाटणं ही विकृती आहे, आणि मरणाला सुधारणं ही संस्कृती आहे. विठ्ठल 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 म्हणून मरण चुकवण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला. महाराज हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस, श्रीमद भागवतामध्ये आपण त्याची कथा ऐकली. त्या राक्षसानं सुद्धा तपश्चर्या केली मरण चुकवण्याकरता, पण मरण चुकवता आलं का? बोला. मरण चुकवण्याचा किती जण प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात. नवे या जगातला प्रत्येक माणूस मरण चुकवण्याकरताच प्रयत्न करतो, पण या जगामध्ये मरण कोणाला चुकवता आलं नाही. काय झालं बघा, मरण कसं चुकवता येत नाही लक्ष देऊन ऐका. एक कथा सांगतो. काय झालं, एक ब्राह्मण सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळी स्नान संध्या झाली त्याची, आणि पूजा करण्याकरता दारामध्ये बसला. पूजा करण्याकरता संध्या करण्याकरता दारामध्ये बसला, आणि दारामध्ये बसल्यानंतर त्या ब्राह्मणाचं लहान पोरग रांगत 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 आलं, आणि एक बीळ होतं, त्या बिळामध्ये बोट घातलं. बोट घातल्यानंतर त्या बिळातून त्या लहान पोराला चावा एका सापानं घेतला. बोट बाहेर काढलं, त्या पोराचं शरीर काळं निळं झालं, डोळे चांदीचे त्यानं केले, डोळे पांढरे केले, तोंडातून फेस येत होता, आणि ते पोरग जाग्यावरच हातपाय हलवत गतप्राण झालं. पोरगा गेल्यानंतर ब्राह्मण बुवाला राग आला, या सापानं माझ्या पोराला चावलाय ना, या सापाला मी जिवंत ठेवणार नाही. हातामध्ये काठी घेतली, काळा काळा सर्प होता, तो सर्प असा पुढं पळत होता. तो ब्राह्मण बुवा काठी घेऊन मागं धावत होता. साप पुढे गेला, पाठीमागून ब्राह्मण येत होता, मारण्याकरता धावत होता. असा धावता धावता त्या सापानं आपलं सापाचं रूप टाकून दिलं आणि वाघाचं रूप धारण केलं. आणि वाघाचं रूप धारण करून पुढून एक गाय येत होती, त्या गायीवर हमला चढवला त्या वाघानं. गाईचं नरड फोडलं, गाईचं रक्त प्याला, आणि वाघानं त्या गाईची हत्या केली, मारलं त्या गाईला. आणि मांस खात खात पुन्हा हा ब्राह्मण बुवा काठी घेऊन तिथं जवळ येत होता. वाघानं पुन्हा परत त्या ब्राह्मणाच्या दिशेनं आपली आगेकूच केली. वाघ येत होता, थरथर थरथर कापत होता. ब्राह्मण थरथर कापत होता. वाघ जवळ आला, आणि वाघ जवळ आल्यानंतर तो ब्राह्मण म्हणायला लागला, आत्ताच तू साप होतास, आत्ताच तू वाघ झालास, हे असं कसं काय झालं? त्यावेळेस त्या वाघानं मनुष्यवाणीनं उत्तर दिलं की तुझ्या पोराचं मरण सापाच्या रूपानं होतं, म्हणून मी साप झालो. या गाईचं मरण वाघाच्या रूपानं होतं, म्हणून मी वाघ झालो. त्यावेळेस त्या ब्राह्मणानं विचारलं, तू नेमका आहेस कोण? त्यावेळेस त्या वाघानं उत्तर दिलं, मी काळ आहे. मी कोण आहे? काळ आहे. त्या ब्राह्मणाला कौतुक वाटलं, माझ्या पोराचं मरण सापाच्या दंशानं होतं, या गाईचं मरण वाघामुळं होतं. तो ब्राह्मण म्हणायला लागला, माझं मरण कशाने? त्यावेळेस त्या वाघानं उत्तर दिलं, तुझं मरण मगरीपासून आहे. त्यानं मग तेव्हापासून सावध व्हायला सुरुवात केली. म्हटलं आता मगरीपासून जर माझं मरण असेल तर आत्तापासून आपण सावधान व्हायचं, मगरीपासून लांब राहायचं, जलाशयापासून लांब राहायचं. आता होईल तेवढी सावधगिरी बाळगायची. दिवस लोटत गेले, वर्ष लोटत गेलं. राजाच्या पदरी एका राजकुमाराला विद्या शिकवण्याकरता तो ब्राह्मण राहिला. वर्ष लोटली, आणि वर्ष लोटल्यानंतर तो राजकुमार उपवर झाला. लग्नाचं त्याचं वय झालं, आणि लग्नाचं वय झाल्यानंतर लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तो राजकुमार त्या ब्राह्मण बुवाला म्हणत होता, गुरुजी तुम्ही जर लग्नाला आले तर मी लग्न करेन, नाहीतर मी लग्न करणार नाही.
महाराज तुम्ही लग्नाला आले पाहिजे, तुम्ही लग्नाला आले पाहिजे, नुसतं आलं नाही पाहिजे तर लग्नात मंगलाष्टिका म्हणली पाहिजे, तर खरं तुमचा ना आमचा संबंध तोपर्यंत, नाही तर बोलायचं नाही अजिबात आपल्याला, असं म्हणतात ना लोक, म्हणतात महाराज तुम्ही आलं पाहिजे. तसं गुरुजी आले तरच मी लग्न करेन. गुरुजी जवळ राजाला तो एकुलता एक पोरगा होता. गुरुजीच्या जवळ राजा आला आणि राजा म्हणायला लागला, गुरुजी माझं पोरग काय ऐकत नाही, आता तुम्ही लग्नाला आलं पाहिजे. त्यावेळेस ब्राह्मण म्हटला, काहीही झालं तरी मी लग्नाला येणार नाही. म्हटले का? नाही नाही नाही, लग्नाला येणार नाही. लग्न मुलीच्या गावला, मुलीचं गाव इथून भरपूर लांब आहे आणि तिथं जायचं म्हटल्यानंतर सोबत यायचं, मुक्काम पडणार, मला भीती आहे, मला मगरीपासून भीती आहे, त्यामुळे मी घर सोडणार नाही. राजा म्हटला, चिंता करू नका, 1,00,000 सैन्य मी तुमच्या सोबत ठेवतो. किती? 1,00,000 सैन्य. मगर काय करणार आहे तुम्हाला, चला सोबत. वऱ्हाड निघालं, गुरुजीही निघाले. गुरुजीला जाता जाता तो राजा म्हटला, फक्त 1,00,000 सैन्य तुमच्या बरोबर ठेवणार नाही, त्यासोबत तुम्हाला 10,000 सोन्याच्या मोहरा देईन. 10,000 सोन्याच्या मोहरा असं म्हटल्यानंतर मग यांच्या मनामध्ये थोडा लोभ निर्माण झाला. म्हटले चला 1,00,000 सैन्य, 10,000 सोन्याच्या मोहरा आहेत, काय चिंता करण्याची गरज आहे, चला. वऱ्हाड निघालं. जुन्या काळामध्ये काय सुविधा होती का महाराज? काय जीपी होत्या का, ट्रॅक्टर होते का, हे टेम्पो? आता टेम्पो तर कोणी नेहमी जाणार. जुन्या काळामध्ये बैलगाडीनं, होय बरोबर आहे ना. तुमच्या काळात वऱ्हाड कशी जायचे? डमनी, हा डमनी, बैलगाड्यानं जायचे. तसं ते वऱ्हाड निघालं. राजा रथामध्ये सगळे आरूढ झाले. वऱ्हाड निघालं. जाता जाता एक अरण्यामध्ये मुक्काम पडला. सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्यानंतर त्या अरण्यामध्ये एक आदिवाशाचा राजा राहत होता आणि त्या आदिवाशाच्या राजाला खूप दिवसानं मूल होत नव्हतं. त्याने असा नवस बोलला देवाला की मला जर मुलगा झाला की मी एका ब्राह्मणाला हत्तीच्या भारोभार सोन्याचा मोहरा देईन, हत्तीच्या भारोभार सोन्याचा मोहरा देईन. पण याला विठ्ठल पात्री दान देणारा कोणीतरी ब्राह्मण सापडत नव्हता. त्याला कळालं की राजकुमारासोबत एक ब्राह्मण या अरण्यामध्ये मुक्काम आलाय. मग तो राजा या ब्राह्मणाच्या जवळ आला. म्हटला, ब्राह्मण बुवा, मला दान करायचंय, हत्तीच्या भारोभार सोन्याच्या मोहरा दान करायच्या, तुम्ही माझ्या सोन्याच्या मोहरा घेतल्या पाहिजे. त्यावेळेस ब्राह्मण बुवा म्हटले, तुझ्या सोन्याच्या मोहरा मला नको, मला तुझ्या सोन्याच्या मोहरा अजिबात पाहिजे नाही, तुझ्या सोन्याच्या मोहरा तुला लक लाभ, मला नको. म्हटले का? मला मगरीपासून भीती आहे. आणि जुन्या काळामध्ये हत्तीच्या भारोभार करायचं म्हणजे तेव्हा काय तराजू होते का? त्याला ते हत्ती नावेमध्ये टाकायचा, मग जेवढी नाव बुडाली तेवढी रेष मारायची, मग तसं तोलमाप करण्याची काय होती पद्धत होती. मग आता सोन्याच्या मोहरा पाहिजे असतील तर जलाशयाच्या जवळ जावं लागेल आणि जलाशयाच्या जवळ गेलं तर मगर येईन आणि मगर मला खाऊन टाकेन, नाही येणार. महाराज चिंता करू नका, तुम्ही चिंता करू नका, अहो हत्तीच्या भारोभार सोन्याच्या मोहरा कोण देणार आहे तुम्हाला? पण एवढंच तुम्ही चिंता करताना 1,00,000 सैनिक तुमच्या बरोबर प्लस 10,000 माझं सैन्य प्लस 10,000 आणि ते तुम्हाला सगळे असा कडा करून उभे टाकतील, तुम्ही काही चिंता करू नका. तो ब्राह्मण म्हटला, मी येईन पण फक्त पाण्याच्या तिथं काठापर्यंत येईन, पाण्यात येणार नाही. राजा म्हटला, ठीक आहे, फक्त तिथपर्यंत या. मग ब्राह्मण बुवा आले. 1,00,000 सैन्य असं उभं होतं. 10,000 प्लस सैन्य पाण्यामध्ये उतरलं आणि हत्ती मध्ये ठेवण्यात आला. तोलमाप सगळं चालू झालं. सोन्याच्या मोहराचा ढीग बघितला. याचं हृदय लोभानं असं कळवळत होतं. आता 5 मिनिटांमध्ये या सोन्याच्या मोहरा आपल्या होणार आहेत असं वाटत होतं त्याला. आणि वाटत असताना संकल्प सोडण्याकरता हातामध्ये त्या राजानं पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर संकल्प सोडणार. संकल्प सोडल्यानंतर सोडायचा तितक्यात तो ब्राह्मण बुवाला म्हटला, ब्राह्मण बुवा, तुम्ही आता या पाण्याच्या कडीला थांबलेस तर थोडं पाण्यात या ना, फक्त घोट्या इतक्या पाण्यात या. घोट्या इतक्या पाण्यात आला तर ते सोपं जाईल तुम्हाला. तो म्हटला, नाही नाही, अहो बघा ना सोन्याच्या मोहरा बघा. पुन्हा त्यानं पाहिल्या, पुन्हा लोभ निर्माण झाला. घोट्या इतक्या पाण्यात आला. संकल्प सोडण्याकरता हातामध्ये पाणी घेतलं होतं, त्यानं पाणी टाकून दिलं आणि त्या ब्राह्मणाचा हात धरला, मनगट धरलं. आणि मनगट धरल्यानंतर तो म्हटला, मनगट धरायची बोली नाही, मनगट अजिबात धरायचं नाही, संकल्प सोडायची बोली आहे. राजा म्हटला, हे मनगट धरलंय ना, हे मनगट तुम्हाला आणखीन ओळखलं नाहीस,
तुम्हाला आणखीन ओळखलं नाही, माझ्याकडे निरखून पहा. मग त्या ब्राह्मणानं त्या राजाकडे पाहिलं. त्या राजामध्येच त्याला काळा साप दिसत होता, त्या राजामध्येच त्याला वाघ दिसत होता, आणि त्या राजामध्येच त्याला काळ दिसत होता. आणि त्यानं सगळ्याच्या देखत जेवढं सैन्य होतं 10,000 ते सगळं सैन्य जलाचर झालं. आणि जो राजा होता तो राजा मगर झाला. सगळ्यांच्या देखत याला उचलून नेलं, महाराज वडून नेलं सगळ्यांच्या देखत. म्हणून मरण चुकवण्याचा कितीक लोकांना प्रयत्न केला, फक्त त्यानंच केला नाही. अहो, गरुडानं आपल्या आईचं मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा त्यालाच त्याच्या तोंडामध्ये द्यावं लागलं. मला सांगायचंय काय, या जगामध्ये मरण चुकवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात, पण मरण कोणाला चुकत नाही. महाराज म्हणतात, मी माझं मरण माझ्या डोळ्यानं पाहिले. महाराज म्हणतात, आपले मरण पाहिले मी डोळा. त्यानंतर तुकाराम महाराजाची भाषा आहे, मरण माझे मरोणी गेले मज केले अमर मज केले अमर मज केले अमर मज केले मरण माझे मरुनी गेले मज केले अमर भाव पुसले गुना पुसले ओस मोसले देह भाव मरण माझे मरोणी गेले मज केले अमर मज केले अमर मज केले अमर. महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले, म्हणून माझ्या मरणाची मला आता भीती राहिली नाही. मरण चुकवण्याकरता खूप जण प्रयत्न करतात, पण मरणाच्या दाढेतून कुणीही बाहेर येत नाही. म्हणून असं म्हणतात, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंहासन चढ़ बिठे कित्ते पेरे जंजीर, दुनिया दर्शन का है मेला, अपनी करनी पार उतर गए तो सब त्यज चला केला. म्हणून असं म्हणतात, महल बनाया किला चुनाया, महल बनाया किला चुनाया, लोग कहे घर मेरा और उड़ने की जब बेलाई, उड़ने की जब बेलाई तो सब त्यज चला अकेला, दुनिया दर्शन का है मेला, दुनिया दर्शन का है मेला. म्हणून दुनिया ही एक यात्रा आहे. मी मागं कथेत सांगून आलतो, ही यात्रा आहे, आणि या यात्रेमध्ये कधी कोणी जिलेबी खातंय तर कोणी भजे खातंय, कोणी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. पण यात्रा संपल्यानंतर यात्रेमध्ये गेलेला जो मनुष्य आहे, टाळ वाजवाय, यात्रेमध्ये गेलेला जो मनुष्य आहे ना, त्याचं लक्ष एक आपल्या घडीकडे असतं, की दिवसभर जर सगळे वाजवू नका, दिवसभर आपल्याला यात्रेमध्ये फिरायचंय, कधी भजे खात फिरायचे तर कधी जिलबी पाहायची तर कधी पोराला खेळणं घ्यायचंय, पण 6 वाजल्यानंतर आपल्याला आपल्या घरी जायचं. 6 वाजले ना, आपल्या घरी जायचंय. तसं दुनियामध्ये आल्यानंतर कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट दिवस येतात, कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे दिवस येतात. पण या दुनिया रूपी जत्रेमध्ये आल्यानंतर मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की या दुनियेमध्ये फिरत फिरत आपला टाइम झाला की एक दिवस आपल्याला निघून जायचंय, आपल्या खऱ्या घरी निघून जायचंय. आणि आपले आपलं खरं घर म्हणजे पांडुरंगाचे पाय. म्हणून असं म्हणतात, दुनिया दर्शन का है मेला, दुनिया दर्शन का है मेला, दर्शन का है मेला. म्हणून मरण चुकवण्याचा अनेक प्रयत्न केला, पण मरण चुकवता आलं नाही. म्हणून महाराज म्हणतात,
की मी माझा शेवट चांगला केला, माझा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 शेवट तो भला रा, शेवट तो भला, टाळ टाळ शेवट तो भला. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. जा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा, आलो निदाच्या माहेरा. शेवट तो भला, टाळ टाळ माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. आणि महाराज आता शेवट गोड झाला तुम्ही तुमच्या तोंडानं कसं म्हणता? आता खरं तर ज्यानं मरण पाहिलं तो शिल्लक राहीन का? बोला, मेल्यानंतर माणूस बोलायला शिल्लक राहतो का? नाही शिल्लक राहत ना. मग महाराज तुम्ही म्हणतात शेवट गोड झाला आणि भला झाला. खरं तर महाराज म्हणतात माझा बहु गोड झाला, भला झाला आणि बहु गोड झाला. खरं तर या जगामध्ये भारत देशामध्ये अनेक जणांना आपला शेवट भला करून घेतला. त्याच्यापैकी 10 जण या भारत देशामध्ये असे झालेत की ज्यांना आपला शेवट भला करून घेतला. 10 जण. कोण 10 जण? त्यांनी आपलं हे शरीर काळाच्या तावडीत दिलं नाही महाराज. हे शरीर जे खरं तर या शरीरावरती सत्ता कोणाची आहे? सत्ता कोणाची आहे? काळाची ना. म्हणून असं म्हणतात ना, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे, इथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. म्हणून हा देह काळाचा. पण असे जण झाले, भले 10 जण झाले या भारत देशामध्ये, त्यांनी हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. ऐका, यादी सांगतो तुम्हाला. त्याच्यापैकी एक पश्चिम बंगाल, त्या साधूचं नाव आहे गौरांग महाप्रभू. या गौरांग महाप्रभूनं आपलं शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. ज्यांच्यापासून हरे राम हरे कृष्ण हे जे पंथ आपल्याकडे आला, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम ते इस्कॉनवाले जे मंत्र जपतात ना, तो पंथ आपल्यापर्यंत आला. त्याचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे गौरांग महाप्रभू. या महाप्रभूनं हे शरीर काळाच्या तावडीत दिलं नाही महाराज. त्यांनी साधना करता करता, भजन करता करता आपल्या शरीराचं पाणी केलं आणि पाण्यात पाणी विलीन करून आपला देह प्रवाह रूपानं वाहून दिला. म्हणजे हे शरीर काळाच्या ताब्यात दिलं नाही. याला म्हणतात भला. एक उत्तर प्रदेशामध्ये 2 जण झाले. उत्तर प्रदेशामध्ये 2. एक सूरदास महाप्रभू. खर तर सूरदास महाराज त्यांना दोन्हीही डोळे नव्हते आणि त्यांच्या भजनामुळं वृंदावनचे बाके बिहारी प्रगट झाले. त्यांचं नाव आहे सूरदास महाराज. या सूरदास महाराजांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. भजन करता करता देहच ब्रह्मरूप करून टाकला सूरदास महाप्रभू. आणखीन एक महात्म्या झाल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. राजस्थान मधल्या मीराबाई भजन करायच्या देवाचा आणि एवढं भजन करायच्या की त्या भजन करता करता विषाचा प्याला मीराबाईकडे आला आणि मीराबाईकडे विषाचा प्याला आल्यानंतर भजन करता करता विष का प्याला राजाजीने भेजा. पिबत पिबत मीरा सिरे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू. म्हणून विषाचा प्याला त्या मीराबाईकडे पाठवण्यात आला. पण पेताना सुद्धा मीराबाई हसत होत्या त्या मीराबाई. आणि मीराबाईनं असं भजन केलं. नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अपने महलों में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. अशा मीराबाई भजन करत होत्या आणि भजन असं करत होत्या. ओ मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. लोक लाज की नहीं खबरियां हो लोक लाज की नहीं खबरियां हो मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. या मीराबाईनं सुद्धा आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. या मीराबाई सुद्धा ब्रह्मरूप झाल्या. आणखीन एकट्या महाराष्ट्रामध्ये 6 साधू असेत की ज्यांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. म्हणून याला महाराष्ट्र म्हणतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बाहेर देशामध्ये बाहेर राज्यामध्ये फार मोठा मान आहे महाराज. आपण इथं जन्माला आलो म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो म्हणून याचं काही एवढं मोठं नवल वाटत नाही आपल्याला. पण या महाराष्ट्राची किंमत बाहेरच्या राज्याला जाऊन विचारा. या जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत. देश म्हणजे राष्ट्र. या जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत. पण या भारत देश या अनेक देशामध्ये एक राष्ट्र असं आहे त्याचं नाव आहे भारत. आणि या भारतामध्ये एक राष्ट्र आहे त्याला महाराष्ट्र असं म्हणतात. आणि आपली परंपरा आहे फार महत्व आहे या महाराष्ट्राचं. एकट्या महाराष्ट्रामध्ये 6 साधू असे झालेत की त्यांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. त्याच्यातले 4 जण. 1 निवृत्तीनाथ महाराज, 2 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, 3 सोपान काका आणि 4 मुक्ताबाई.
या चारींनी सुद्धा, एकाच घरातले चार आहेत, एकाच घरातले, या चारींनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही महाराज. आणि त्यानंतर 5वा नंबर येतो तो एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांनी सुद्धा आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. काळावर काय विजय असेल. नाथ महाराज गेले. नाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली होती आणि अंत्ययात्रा चालता चालता एक बाई पहिल्यांदा आपल्या पोरीला वाट लावत होती. पहिल्यांदाच वाट लावत होती आणि ती वाट लावता लावता समोर नाथ महाराजांची अंत्ययात्रा आली. आणि अंत्ययात्रा आल्यानंतर ती बाई मनातल्या मनात म्हणली, या नाथ्याला आत्ताच मरायचं होतं का. मनातल्या मनात काय, ती तिची भाषा, आत्ताच मरायचं होतं का. नाथ महाराज उठून बसले, बाई तुझ्या पुरीला वाट लाव, आमचं काय पुन्हा जात होतं आम्ही, आमचं काय पुन्हा जात. नाथ महाराज थांबले. दुसऱ्यांदा नाथ महाराजांची अंत्ययात्रा निघाली. आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर आता भाऊकी ही कशाची काय म्हणतात, भागीदारी कशाची असते, भाऊकी, खांदा द्यायला भाऊकी लागली. खांदा देता देता म्हटली, शेवटी भाऊकीच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. नाथ महाराज उठून बसले ना, महाराज खटकून उठून बसले, माझ्यामुळं तुम्हाला कशाला त्रास, माझं काय, मी पुन्हा जातो. तिसऱ्यांदा नाथ महाराज जलरूपामध्ये आपल्या शरीराचं पाणी पाण्यात मिसळलं, प्रवाहित झाले. नाथ महाराजांना आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 6वा साधू असा झाला की ज्या साधूनं आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. 16 तारखेला तुकोबरायांची बीज आहे. तुकाराम महाराजांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलित्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणी सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग सोयरा. तुकाराम महाराजांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. म्हणून महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काळाच्या हातात मी आपलं शरीर दिलं. आणि तुकाराम महाराजांचे हे विशेष आहे महाराज. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा 3 जण करता खाली आले. वैकुंठाला गेल्यानंतर सुद्धा, खरं तर माणूस एकदा वैकुंठवासी होत नाही, नीट लक्ष देऊन आहे का, वैकुंठवासी होत नाही. आणि एकदा वैकुंठवासी झाल्यावर परत येत नाही. एकदा माणूस गेल्यावर काय परत येत असतो का महाराज, नाही. तुकाराम महाराज आले. एक आपल्या कन्ये करता, भागीरथी करता तुकाराम महाराज आले. 2 निळोबाराया करता आले. आणि 3 संताजी महाराज जगनाडे यांच्या करता आले. खर तर संताजी महाराजा करता वरून तुकाराम महाराज खाली आले. तुकाराम महाराजांना वचन दिलेलं होतं की मी तुझ्या मातीला हजर राहीन, मी तुझ्या मातीला हजर राहीन. तुकाराम महाराज आधीच वैकुंठाला गेले. इकडे संताजी महाराज गेले. आणि संताजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली. आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर ते लिंगायत तेली समाजामध्ये दफनविधी, दहनविधी नाही, दफनविधी. संताजी महाराजाला पुरलं. महाराज पुरलं तरी संताजी महाराजाचं मुंडकं वरीच. सगळे म्हणायला लागले, माती टाकली, मीठ टाकलं तरी संताजी महाराजांचं मुंडकं काय खाली जाईना. टोपल्यावर टोपले, टोपल्यावर टोपले, टोपल्यावर टोपले, तरी मुंडकं खाली जाईना. मग त्याच्यात एक जाणकार म्हातारा होता. म्हातारी माणसं तशी जाणकार असतात. म्हणून म्हाताऱ्या माणसाची संगती असली पाहिजे. जुने खोडं सांभाळले पाहिजेत महाराज, जुने खोडं सांभाळले पाहिजे. तर जाणकार होता. तो म्हटला, तुकाराम महाराजांना असं वचन दिलं की या संताजीच्या माती करता मी येईन. असं म्हणल्यानंतर सगळी अंत्ययात्रा ती स्तब्ध झाली. मसन वाट्यामध्ये तुकाराम महाराज चिपळ्या घेऊन, विना घेऊन तिथं हजर झाले संताजी महाराजा करता. संताजी महाराजा करता तुकाराम महाराज आले. आणि संताजी महाराजाच्या त्या मुंडक्यावर एक मुठ माती उचलली आणि संताजी महाराजांच्या त्या मुंडक्यावर टाकली. मुंडकं बुजून गेलं. संताजी महाराजा करता 3ऱ्यांदा आले. महाराज म्हणतात, माझं मरण तर आधीच मरून गेलंय आणि माझा शेवट गोड झालाय. का तर मी मरणाच्या पलीकडे गेलो. खरं तर काही जणांचा मृत्यू हा हाल अपेष्टीनं झाला, पण त्यांचा शेवट गोड झाला, शेवट गोड झाला. म्हणून शेवट गोड होणं म्हणजे मरणं म्हणजे शेवट गोड होणं नाही. ज्या दिवशी आपण देवाला मिळू
अर्थातच देवाची ना आपली भेट होईल तो दिवस आपला गोड होत असतो. तो दिवस गोड तो दिवस गोड आहे. म्हणून जी लोक देशाकरता लढतात त्यांचा शेवट गोड होत असतो. जी लोक धर्माकरता लढतात त्यांचा शेवट गोड होत असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा काल बलिदान दिवस होता. छत्रपती संभाजी महाराज कालच्या दिवशी आपल्यातून निघून गेले. छत्रपती संभाजी महाराजांनी या लोकीची यात्रा संपवण्यात आली औरंग्याकडून. छत्रपती संभाजी महाराजांचा देह छिन्न विछिन्न केला औरंग्यानं. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचे हात कापण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचे पाय कापण्यात आले. पण हे सगळं छत्रपती संभाजी महाराज सहन करत होते. एवढंच काय, छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावरून मिठाचं पाणी टाकण्यात आलं. साल काढली होती, त्या सालीवरून मीठ फिरवण्यात आलं. तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्माच्या विरुद्ध पाऊल उचललं नाही. आपल्या धर्माकरता प्राण दिले. म्हणून असं म्हणतात ते छत्रपती संभाजी महाराजांची अशी हाल अपेष्टा चालू होती. त्यावेळेस कवी कलश शेजारी उभे होते आणि कवी कलश तो छावा नावाचा चित्रपट निघालाय, फार सुंदर दाखवले त्याच्यात. ते संभाजी महाराजांच्या शेजारी कवी कलश सुद्धा बांधलेले होते. त्या कवी कलशाला छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस म्हणतात, एखादी सुचते का कविता, कवी कलश म्हणतात कमाल या राजाची, मरणाच्या दाढात उभा आहे म्हणतो सुचते का एखादी कविता. त्यावेळेस कवी कलश म्हणतात, हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर से जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी. संभाजी महाराज म्हणतात, संभाजी महाराजांना उद्देशून त्या औरंग्याला म्हणतो की अरे तुझी फौज सगळी आहे, पण आज सुद्धा बांधलेला राजा तुम्हाला सगळ्यांपेक्षा भारी. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हाल अपेष्टेनं केला, पण त्यांचा शेवट गोड झाला महाराज. याला म्हणतात धर्मासाठी जो लोक जातात ना त्यांचा शेवट गोड होत असतो. जी लोक देवासाठी जगतात त्यांचा शेवट गोड होत असतो. म्हणून देवाकरता जगणारी माणसं, धर्माकरता जगणारी माणसं, देशाकरता जगणारी माणसं त्यांचा शेवट काय होत असतो, गोड होत असतो. राजगुरु यांचा शेवट गोड झाला. तसं महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. भले माणसं या जगात खूप गेले, पण त्या भल्यामध्ये सुद्धा माझं मरण अर्थातच माझं जाणं बहु गोड झालं. महाराज शेवट गोड होण्याकरता काय करावं लागतं, बुंदीचे लाडू. शेवट गोड होण्याकरता काय करावं लागतं, बुंदी नाही. शेवट गोड होण्याकरता काय करावं लागतं, वासुदेवामध्ये तुकाराम महाराजाचे बंधू सांगतात बघा, काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन द्या लावणी या नीट, तन मन ध्यान द्या लावणी या नीट, आजरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा, राम स्मरा, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा, राम राम स्मरा. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन धन द्या लावणी या नीट, जरी करणे असेल गोडा शेवट गा, राम राम स्मरादी, लावो करा गाठ घाला मूळ बंदी. महाराज म्हणतात, जर तुम्हाला तुमचा शेवट गोड करायचा असेल तर शेवट गोड करायचा असेल तर त्याच्यासाठी हे सगळं करावं लागेल. काय करावं लागेल, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. म्हणून शेवट गोड करायचा असेल तर भक्ती करा.
शेवट गोड करायचा असेल तर भाव धरा, आणि असा तसा नाही बळकट भाव धरा. म्हणून जरी करणे असेल गोड शेवट का, शेवट गोड करायचा असेल. महाराज म्हणतात आम्ही आयुष्यामध्ये ही भक्ती केली, भाव धरला, आणि भाव धरल्यामुळं आमचा शेवट गोड झाला. महाराज ठीक आहे तुमचा शेवट गोड झाला, पण तुम्ही गेलात नेमकं कुठं? अभंगाचं दुसरं चरण. माहेराला आलो म्हणजे कुठं आलो? मी माझ्या निज स्वरूपाला आलो. निज म्हणजे काय? निश्चित रूपेण जन्यते इति निजाः, म्हणजे जिथून आपला जन्म झालाय त्या माहेराला मी आलो. खरं तर आपण परमात्म्यापासूनच आलोत ना. त्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणं म्हणजे आपल्याला माहेरी जाणं. जसं पंढरपूर आपलं माहेर आहे. पंढरीये माझे माहेर साजनी, पंढरीये माझे माहेर साजनी. ओविया कांडनी, ओविया कांडनी गाऊ गीते. पंढरीये माझे माहेर साजनी, पंढरीये माझे माहेर साजनी. तसं पंढरपूर आपलं माहेर आहे. तसं पंढरपूर म्हणजे भगवंताचं स्वरूप आपल्या सगळ्यांचं माहेर आहे. म्हणून जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत आपल्याला समाधान सुख प्राप्त होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आलो निजाच्या माहेरा, भेटी रुखुमाईच्या वरा. रुक्मिणीचा जो वर आहे तो पांडुरंग परमात्मा, त्याला मी भेटलो. मग काय झालं? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. माग जे जे दुःख म्हणून मी भोगले ते सगळे दुःख त्याचा परिहार झाला. सगळे दुःख निघून गेले. आता मी माझ्या माहेराला आले. आणि मग आता हे जे साधन चालू आहे ते असंच चालू राहावं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे तुका म्हणे
आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा भेटे भेटे भेटी रकुमाईच्या वरा भेटी भेटी रकुमाईच्या वरा Kumayi,